शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया एकीकडे सुरू असताना त्याबाबतची चर्चा सातत्यानं माध्यमांमधून येत असतात. दुसरीकडे जो काही राज्यामध्ये राजकीय गोंधळ किंवा शिमगा ज्याला म्हणू किंवा जी बोंबाबोंब सुरू आहे तर त्याबाबतही माध्यमांवर सतत चर्चा सुरू असतात. मात्र त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची नाही करायची हा वेगळा विषय आहे. कारण लग्न सराईचा हंगाम आता संपलेला आहे आणि आपण सगळेजण उन्हाळाभर या त्या लग्नाला भेटी देत होतो. मग स्वतःच्या खर्चानं जात होतो, आहेर आंगण भांडे घेऊन जात होतो, भरभरून त्या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी जात होतो. आणि दिवाळीनंतर जर आपल्याला तिथं ऐकू येत असेल की मुलगी स्वतःच्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या सोबत निघून गेली तर ही गोष्ट थोडीशी सामाजिक दृष्ट्या सामाजिक सभ्यतेच्या हिशोबाने थोडीशी विचित्र वाटते. मात्र महाराष्ट्रामध्ये सध्या तशीच काहीशी स्थिती सुरू आहे की ज्या लोकांना आपण स्वतःची पदरमोड करून पैसे खर्च करून उन्हातानात हिंडून निवडून दिलं तर ती निवडून दिलेली लोक मग स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्हाला आम्हाला वाऱ्यावर सोडून कुठेतरी दुसऱ्याचाच संसाराचं भलं करण्यासाठी तिथे राजकीय गदारोळ सध्या राज्यामध्ये सुरू आहे. तो आपला विषय नाही. मात्र आता जी काही पीक कर्ज माफीची जी काही प्रक्रिया सुरू आहे तर त्याच्याबद्दल वेगवेगळे नियम निकष अध्यादेश हे सातत्याने चर्चेत येत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी मिळणार कधी मिळणार याबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण येत असताना सरकारकडून जे काही विधानं केली जातात, सरकारच्या जबाबदार मंत्र्यांकडून जी काही विधानं केली जातात तर त्या विधानामध्ये कधीच एक वाक्यता नसते किंवा सुसंगती नसते. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर सरकार एक सांगतं, दुपारी वेगळं सांगतं, तिसऱ्या प्रहरच्या वेळी वेगळं सांगतं आणि संध्याकाळी जेवताना डिनरच्या टायमाला वेगळं सांगतं, लंचच्या टायमाला वेगळं सांगतं आणि झोपताना वेगळं सांगतं. हे असे फतवे सरकार काढत असतं. त्याच्या सरकारच्या डोक्यामध्ये त्याचं ज्ञान किंवा अभ्यास असेलच असं नाही. मात्र त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या आमचं सर्वसामान्यांचं या गोष्टींमुळे सर्वाधिक शोषण होतं. बऱ्याचदा असं होतं की आता कर्जमाफीचे जे काही शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये नाहीत ते बाहेर आहेत, ज्यांचं नियमित कर्जाचा भरणा करतात किंवा कर्ज घेतात तर अशा बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज ही आपली नियमित केलेली आहेत, नवी जुनी केलेली आहेत. काही शेतकऱ्यांचे बँकांकडे अर्ज प्रलंबित आहेत आणि अशा स्थितीमध्ये ज्या काही दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की एक तर शेतकरी आपला राष्ट्रीयकृत बँकांकडून किंवा जिल्हा बँकेच्या सोसायट्या मार्फत आपण कर्ज घेत असतो मोठ्या प्रमाणामध्ये. दुसरीकडे ज्या काही खाजगी क्षेत्रातील बँका आहेत, ऍक्सिस सारख्या, एचडीएफसी सारख्या किंवा आयसीआयसीआय बँकेसारख्या या बँकांकडून सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीशी संबंधित पीक कर्ज किंवा तत्सम कर्ज हे मॉर्गेज लोन करून घेत असतो. आणि मग अशा स्थितीमध्ये जे कर्जदार शेतकरी कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये आहेत तर ही शेतकऱ्यांची एक आकडेवारी वेगळी आहे. नियमित आपल्या कर्जाचा नवं जुनं भरणा करणारे हे शेतकऱ्यांची आकडेवारी वेगळी आहे. मात्र बरेच शेतकरी असे आहेत की ज्यांनी शेतकरी बँकेमध्ये नवीन कर्जासाठी कागदपत्राची जमावजमा करतात. 7/12/8 फेरफार चतुर्सीमा नकाशा आयसीएस दाखला ज्या काही आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतात बँकेच्या नियमानुसार. किसान क्रेडिट कार्डच्या बाबतीतही वेगवेगळे नवीन नियम सातत्याने येत असतात. आणि मग अशा स्थितीमध्ये त्या राष्ट्रीयकृत बँकांकडे तो शेतकरी 7 दिवस 8 दिवस चक्रा मारतो. त्याला या टेबलवरून त्या टेबलवर त्या टेबलवरून त्या टेबलवर फुटबॉलच्या चेंडू सारखं लाथाळलं जातं. आणि मग शेवटच्या दिवशी ज्यावेळेस त्याची ऍग्री फील्ड ऑफिसर सोबत भेट गाठ पडते तर त्यावेळेस तो 15 मिनिटं अर्धा तास त्या शेतकऱ्यासोबत व्यवस्थित बोलतच नाही. तो आपल्यातलाच कोणीतरी आपल्याच कुटुंबातला नोकरी लागलेला असतो. मात्र तो आपल्यासोबतच व्यवस्थित वागत नाही, बोलत नाही. ही सगळी सार्वत्रिक स्थिती आहे. आणि मग नंतर तो म्हणतो की तुमची गाव आमच्या बँकेकडे दत्तक नाही. तर याच्याबद्दल काय प्रावधान आहे? शेतकऱ्यांच्या अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये याबद्दल संभ्रम आहे की गाव दत्तक नेमकी ही काय भानगड असते. तर अशी कुठलीही रिझर्व्ह बँकेच्या अशा कुठल्याही आदेश नाहीत. कारण 1990 पूर्वी अशा ह्या गाव दत्तक संकल्पना होत्या. मात्र बँकेचं कार्यक्षेत्र हे नेमलेलं असू शकतं की जसं उदाहरणार्थ राष्ट्रीयकृत बँकांपैकी स्टेट बँकेच्या एखाद्या तालुक्यामध्ये 3 शाखा असतील आणि त्या तालुक्यामध्ये जर 100 गावं असतील तर त्याच्यापैकी 40 गावं हे आमच्या शाखेकडं कार्यक्षेत्रात येतील. त्याच्या उरलेली 30 गावं वेगळ्या बँकेच्या कार्यक्षेत्रात येतील वेगळ्या शाखेच्या आणि उरलेली 30 गावं ही वेगळ्या शाखेच्या कार्यक्षेत्रात येतील असं असू शकते. मात्र दत्तक बाबत कुठलंही प्रावधान नसते. त्यांना जाब विचारा किंवा तिथल्या शाखा व्यवस्थापकाला लेखी तक्रार किंवा माहिती अधिकारात की आमचं गाव दत्तक नाहीत याबाबत आम्हाला लेखी पुरावा काहीतरी दे आणि त्यांची रिझर्व्ह बँकेकडे त्यांचं जे काही लोकपालचं पोर्टल आहे तर त्याच्यावर तक्रार करायला शिका. पहिल्यांदा शेतकऱ्यांनी तक्रार करायला शिकलं पाहिजे.
आपल्या गावामध्ये जर काही राजकीय नेते असतील तर अशा सार्वत्रिक समस्याबाबत त्यांना याबद्दल जाब विचारला पाहिजे. वैयक्तिक समस्या कधीही राजकीय नेत्यांकडे नेल्या नाही पाहिजेत शेतकऱ्यांनी, की माझा घरकुलाचा हप्ता भेटला नाही, माझी विहीर मंजूर झाली नाही, माझं वाळूचं ट्रॅक्टर पकडलं. अशा गोष्टी नको, तर सार्वत्रिक ज्या काही समस्या असतील, विजेच्या समस्या असतील, रस्त्याच्या समस्या असतील, पाण्याच्या समस्या असतील, तर याबाबत राजकीय प्रतिनिधीचं लक्ष आपण वेधलं पाहिजे. दुसरीकडे बऱ्याचदा शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रक्रिया, कर्ज वितरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर, म्हणजे कर्ज त्यांचं मंजूर होतं आणि मग त्यांचा 3 एकराचा 7-12 असतं, एकरी 25,000चं त्यांना लोन मंजूर होतं, 75,000 रुपये त्यांच्या खात्याला जमा होणार असतात, 1,000 रुपये त्यांची प्रोसेसिंग फी वगैरे चार्जेस कटणार असतात, बाकीचे पैसे 74,000 जमा होणं अपेक्षित असतं. मात्र मुद्दा आपण बँकांकडून ते कर्ज प्रकरण त्रुटीमध्ये अडकवलं जातं. 8 दिवस 15 दिवस तो शेतकरी परेशान होतो, त्रस्त होतो आणि मग त्याला जनरल इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स 10-12 हजार रुपयाचा फुकट त्याच्या मस्तकी मारला जातो. असेही प्रकार सातत्याने घडत असतात. तुमच्या बाबतीत जर तसं झालं असेल, होत असेल, तर त्यांचा तुमचे वेळ काढून घ्या. हेल्थ इन्शुरन्स देत असेल तर घेऊन टाका, कारण ते कामाचे नसतात तुमच्या. दुसरीकडे कुठेतरी तुम्ही प्रायव्हेटपणे एखाद्या गावातल्या एजंट मार्फत ते इन्शुरन्स खरेदी करा. बँकांनी लादलेले इन्शुरन्स हे कामाचे नसतात, त्याचा लाभ तुम्हाला मिळत नाही, कारण त्यांचे फीचर्स हे वेगळे असतात. जसं मोबाईल खरेदी करताना आपल्याला 5,000 पासून 30,000 पर्यंत मोबाईल आपण घेत असतो. 7,000चा मोबाईल काहीच कामाचा नसतो, आपण ऍव्हरेजली 20-22,000 पर्यंतचा मोबाईल घेत असतो, तो आपल्याला व्यवस्थित काम करतो. तसे जे काही हेल्थ इन्शुरन्स असतील तर ते जर 40 वर्षाचं कोणाचं वय असेल, बायको 36 वर्षाची असेल, तर ते 10-15 हजार रुपये प्रीमियम देणारे जे काही इन्शुरन्स असतात तर तेच योग्य असतात, बाकीचे कामाचे नसतात. तर असा इन्शुरन्स दिल्याच्या नंतर त्याच्यासाठी तुम्हाला 30 दिवसाचा फ्रीलुक पिरियड असतो. त्या फ्रीलुक पिरियडमध्ये तुम्ही तो कॅन्सल करू शकता, तुमची वेळ काढून घेऊ शकता, त्याच्यानंतर ते पैसे तुम्हाला रिफंड होतात. तुमच्या याबाबत काही समस्या असतील सार्वत्रिक, किंवा ज्या गोष्टीवर आपण चर्चा केली पाहिजे, तर त्या फीडबॅक तुम्ही कॉमेंट्स मध्ये बॉक्समध्ये लिहिले पाहिजे. तुर्तास धन्यवाद. जय श्रीराम.